चला स्ट्राइक वरती फलंदाज निलेश भोईरा, नॉन स्ट्राइक वरती फलंदाज जयेश पाटील आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय युएन श्रेया 11 कोपरी या टीम कडनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संपत. लेट्स प्ले. दोन्ही टीम्सला भरपूर सारा शुभेच्छा माझ्याकडनं. जाऊया मॅच कडे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, गतीमध्ये परिवर्तन, बिग विकेट, मैदानाच्या बाहेर नवी मुंबईचा वीरेंद्र सेहवाग आपल्याला पाहायला मिळेल. निलेश भोईरचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. पहिल्याच बॉल वरती हा फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळेल जगदीश पगडे. गोलंदाज संपत पुन्हा एकदा तयार. सुरुवात तर खूप लाजवाब पाहायला मिळाली. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरनं येतोय. एक सिंगल रन अकाउंट ओपन झालं गावदेवी ऐरोली या टीमचं. आता जयेश पाटील आपल्याला स्ट्राइक वरती पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज मात्र तगडे पाहायला मिळतात. पहिल्याच बॉल वरती मात्र ब्रेक थ्रू मिळवलाय. मागच्या मॅच मध्ये हे दोन फलंदाज नेरूळ टीमला बाद करता आले नाहीयेत, परंतु कोपरी टीमने सुरुवात लाजवाब केले. पुन्हा एकदा पसवा चेंडू टाकलाय, सन्मान दिलाय जेपीने. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा चांगला बॉल होता म्हणून जेपीने सन्मान दिलाय. अन्यथा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जेपी सन्मान करताना आम्हाला जास्त प्रमाणामध्ये दिसलेला नाहीये. तो प्रहारच करतो ऑन साइड किंवा एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जेपीचे पाहायला मिळते. ज्यावेळेस पॉवर प्लेचे षटक चालू असतं त्यावेळेस गोलंदाज संपत तयार होतोय. 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. 1 धाव फलकावरती 1 विकेट आतापर्यंत मिळवली. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. वाह, व्हॉट अ शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय जेपीच्या बॅटमधनं. लाजवाब फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार. जेपीच्या बॅटमधनं बॅटिंग आज करावी लागेल शेवटच्या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला काय लाजवाब फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार जेपीच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 9. 5व्या बॉलवरती ही चौकार पाहायला मिळाला. 9 धावा फलकावरती 1 विकेट आतापर्यंत गमावलेली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर मात्र जगदीश पगडेने दिली सिंगल. तिसरा बॉल मात्र सन्मान दिला जेपीने आणि त्याच्यानंतर चौथा आणि 5वा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. दोन्ही बॉल चौकार पाहायला मिळालेत. शेवटचा 1 बॉल P1च्या ओव्हर मधला. गोलंदाज या राईट आर्म राऊंड विकेटने. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू हवेमध्ये आहे, मिस टाइम झालाय. कॉलिंग भरपूर महत्वाचं. झेल पकडला गेलाय. जरी 2 चौकार लगवले तरी काय झालं, पण यशस्वी गोलंदाज झाला. विकेट घेतलेली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात फक्त 9 आणि विकेट जेपीची मिळवली. दुसरा धक्का लागलाय टीम गावदेवी ऐरोली या टीमला.
पगडेच्या बॅटमधनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय जगदीशच्या बॅटमधनं हा मॅक्सिमम हिट चेंडू सीमारेषा पार षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल रन एका सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 16 धावा धाव फलकावरती लागले. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. पहिल्या मॅचमध्ये ज्याने भन्नाट बॅटिंग केली प्रीतम पाटील स्ट्राईकवरती आम्हाला पाहायला मिळतोय. उत्कर्ष चषक ज्याने जिंकला तब्बल 26 ते 27 धावसंख्येची गरज होती शेवटच्या ओव्हरमध्ये आणि दिविशा 11 ऐरोली या टीमच्या विरोधामध्ये 6 बॉलमध्ये 27 रनची गरज असताना एक चेंडू ठेवत या फलंदाजाने मॅच जिंकून दिली होती आणि मेगा फायनल जिंकवलेली होती. उत्कर्ष चषक जिंकून दिला होता ऐरोली गावदेवी ऐरोली या टीमला. यावेळी समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हरचा फटका प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं लाजवाब फटका पाहायला मिळाला. फलकावरती सिद्धेश थोडासा मागडा 3 बॉल आतापर्यंत त्याने टाकलेत त्यामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेस फुल टॉस बॉल होता. गोलंदाजाचं नशीब चांगलं आहे की हा बॉल कनेक्ट झाला नाहीये बॅटला अन्यथा हाही बॉल सीमारेषा बाहेरच पाहायला मिळाला असता आपल्याला. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रीतम पाटील. मागच्या बॉलवरती स्टँड अँड डिलिव्हरचा फटका पाहायला मिळाला प्रीतमच्या बॅटमधनं. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहताय बॅट जी आहे ना ती लवकर फिरली आणि बॉल नंतर निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अजूनही या ओव्हरमधला शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 22 वरती 2 सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. टीम गावदेवी ऐरोली या टीमची. सिद्धेश आतापर्यंत 5 बॉल टाकून झालेत 13 धावा कमबॅक केल्या. 2 लगातारचे डॉट बॉल्स पाहायला मिळालेत आपल्याला. चला शेवटचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू सीमारेषा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार. आलाय गोलंदाज विनायक आलाय. समोर स्ट्राईक वरती फलंदाज जगदीश पगडे आपल्याला पाहायला मिळतोय. चला पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम झाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपलाय. ब्रेक थ्रू मिळवलाय. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती. पार्टनरशिप चांगली रंगलेली मैदानाच्या आतमध्ये जगदीश आणि प्रीतम या दोन्ही खेळाडूंमध्ये. परंतु इथे फलंदाज जगदीश पगडेचा खेळ संपलाय. 26 वरती लागलाय. तिसरा धक्का.
पहिल्याच बॉलवरती विनायकने मिळवली आहे मोठी सफलता. जगदीश पगडे याला मात्र बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. लॉंग ऑफला अगदी सहज झेल टिपला आणि फलंदाज बाद झाला पहिला. मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला दिसला. नवीन फलंदाज तुषार गोलंदाजीसाठी तरी ओळखला जातो. बॅटिंग आम्ही जास्त प्रमाणामध्ये पाहिलेलं नाही आहे. तुषार बॅटिंग चांगली करतो, परंतु पाहूयात आता संधी आहे आपल्याला. यावेळेस ऑन साईडला खेळायचा होता. बॅटची एज आणि डिक्लेअर रिझनमध्ये एक सिंगल रन. टीमची धावसंख्या टोटल 27 धावा. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 27 रन. स्कोर कार्डवरती 27 धावा, 27 वरती 3 रन. आतापर्यंत 10 या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या धावा 4 बॉल त्याने फेस केले. 10 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 27 वरती 3. गावदेवी ऐरोली संघ सिद्धेश आणि विनायकची लाजवाब गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये ही खूप चांगली गोलंदाजी राहिली. संपदेच्या माध्यमातून 2 महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले. यावेळेस पाहू शकाल आपण थोडासा मात्र अडचणीमध्ये सापडलाय गावदेवी ऐरोली संघ. प्रीतम पाटीलला लवकरात लवकर स्ट्राईकवरती आणावा लागणार आहे. प्रीतम पाटील चांगला फ्लोमध्ये चालू आहे, चांगली बॅटिंग करतोय, सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज, पुन्हा एकदा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 28. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. युवेन श्रेया 11 कोपरी संघ थोडासा हवी झालाय घरच्या मैदानावरती. रोजचा सराव याच मैदानावरती या टीमचा आणि हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगलं प्रदर्शन करत असताना. या ओव्हरमधला अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विनायक गोलंदाजी मार्कवरती, ज्याने मात्र 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळचा फटका मात्र फसलाय की काय? फसलाय आणि आणखीन एक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळणार आहे. विनायकला मिळते दुसरी सफलता. तुषारचा खेळ ही मात्र संपुष्टात आलाय. 28 वरती लागलाय हा 4था धक्का ऐरोली टीमला. वरती आपला मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. केव्ही वेंचर्स अर्थातच कोपीगाव आयोजित काव्य 11 चषक 2025 मध्ये विकासजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 28. 5 विकेट आतापर्यंत गमावलेत. हॅलो चेक. आणि त्याचबरोबर आम्हाला
कुलदीपजी ठाकूर हे कळवत आहेत की अयूब शेख यांचं नुकतंच आगमन झालंय, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. यावेळेस मात्र प्रीतम पाटील यांच्यासाठी हा पहिलाच बॉल भन्नाट वेगाने. महेश यांचा पहिलाच बॉल आपला निर्धाव पाहायला मिळतोय. प्रीतम पाटील या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे प्रीतम पाटीलला, कारण की पहिला बॉल निर्धाव आला. थोडासा संकटामध्ये सापडलाय गावदेवी ऐरोली संघ. मागच्या मॅचमध्ये काय भन्नाट बॅटिंग केली होती निलेश भोईर आणि जयेश पाटीलने, तो त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललाय. यावेळेस ही बॉल सोडून दिला, पंचांचा इशारा. बाईच्या माध्यमातून मिळेल एक सिंगल रन. विकेट किपरने हा बॉल पकडायला हवा होता. एक धाव भरपूर महत्त्वाची आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये टार्गेट चेस करण्यासाठी थोडंसं कठीण जातं आणि एक एक धाव भरपूर महत्त्वाची असणार आहे. टीमची धावसंख्या 29. इथून 2 मोठे फटके आले ना मॅचमध्ये चांगली मजा येईल आणि गावदेवी ऐरोली संघ चांगली फाईट करेल, यात काही शंका नाही आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सध्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये क्रिकेटचा महासंग्राम चालू आहे. यावेळचा बॉल चांगला फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा घणाघाती प्रहार, चिडू सीमारेषा पार, षटकार. सध्या आम्ही कोपरीच्या मैदानावरती स्पर्धा चालू आहे. कोपर किरणेच्या भूमिपुत्रच्या मैदानावरती स्पर्धा चालू आहे. त्यानंतर दिव्याच्या मैदानावरती श्रीकृष्णची स्पर्धा चालू आहे. आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधली आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा ग्रामीणची, अर्थातच खासदार चषक बाळ्या मामा, ही स्पर्धा कराव्याच्या मैदानावरती डे नाईट. आजचा भरपूर मोठा लॉट्स प्रेक्षकांची मांदियाळी युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक नवी मुंबई टेनिस क्रिकेट चाहता ते मॅच पाहिल. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. यावेळेस ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रीतम पाटील काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट बॅटिंग प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं ना, तुम्ही जयेश पासून वाचाल, तुम्ही निलेश पासून वाचाल, जगदीश पासून वाचाल तर प्रीतम पाटील आहेच. जर प्रीतम पाटील, जगदीश आणि निलेश जर फ्लॉप गेले तर तुम्हाला जेपी आहेच. ही बॅटिंग लाईनअप तेवढी तगडी आहे ना. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला हा बलाढ्य संघ आहे आणि पहिले टॉप ऑर्डरचे जे 4 फलंदाज आहेत ना, त्या नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधल्या कोणत्याच टीमला ऐकणार नाहीयेत. जर ही बॅटिंग अशीच लागली ना, ही टीम कोणालाच ऐकणार नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या रिजनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे दुसरी रन घेत असताना फलंदाज आणखीन एक बाद होईल. आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज बाद होतोय संकेतला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते प्रीतम पाटीलसाठी, कारण की प्रीतम पाटीलला शेवटच्या बॉलवरती थांबणं भरपूर महत्वाचं. बॅटस्विंग तुम्ही पाहू शकता प्रीतम पाटीलची बॅटस्विंग काय आहे. भरपूर वेगाने तो बॅट फिरवतोय आणि तेवढ्याच लांब षटकार देखील ठोकतोय. टीमची धावसंख्या तब्बल 42. 6 विकेट आतापर्यंत गेले. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सध्या गावदेवी ऐरोली हा संघ. शेवटचा एक बॉल, भरपूर महागडा षटक ज्यामध्ये 13 धावा खर्च झाला. शेवटचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना टीम गावदेवी ऐरोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम पाटीलची क्लास फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळालेली या यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये प्रीतम पाटील. टीमची धावसंख्या तब्बल 44 धावा, 44. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. फायटिंग स्कोर उभा केलाय गावदेवी ऐरोली टीमने. शेवटचा बॉल मात्र मिसटाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतात. विकेट मात्र मिळेल शेवटच्या बॉल वरती आणि 44 या धावसंख्येवरती थांबवलं गेलंय गावदेवी ऐरोली टीमला. तब्बल 9 चेंडू फेस केले, 10 चेंडू फेस केलेत प्रीतम पाटीलने आणि प्रीतम पाटीलच्या बॅटमधून रन्स 23 पाहायला मिळाले. लाजवाब बॅटिंग, एक फायटिंग स्कोर उभा केला प्रीतम पाटीलच्या या इनिंगने. गावदेवी ऐरोली टीमला 44 या धावसंख्येपर्यंत पोहोचवून दिलेला. टीमची धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 44 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 45.
बलाढ्य 8 संघ नवी टेनिस क्रिकेटमध्ये पाहिले. KV व्हेंचर्स कोपरीगाव आयोजित काव्य 11 चषक 2025 पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच कुलदीपजी ठाकूर. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून आणि त्यांना साथ देत असताना प्रदीपजी ठाकूर. खूप चांगलं आयोजन आणि उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आणि दोन्ही टीम्सला आम्ही विनंती करू, जर तुम्ही आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असाल तर काव्य 11 कोपरी हा तर घरचा संघ आहे, तो उपस्थितच राहणार आहे. आणि जुईनगर 11 जुईनगर तुम्हाला 10 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. परफेक्ट 10 वाजता रिपोर्टिंग करायची. आणि या स्पर्धेचा नियम असा आहे का कॅप्टन एक उपस्थित असला तर त्या कॅप्टनला टॉस विजेता घोषित केला जाईल. म्हणजे तुमच्या समोरच्या संघाचा कॅप्टन जर उशिरा आला तर त्याला टॉस उडवण्याची संधी मिळणार नाही आहे. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आई एकविरा 11 निकेत स्मृती शहाबाज त्यांच्या विरोधामध्ये मरियाई 11 सानपाडा ही सेकंड मॅच असणार आहे. आणि त्यानंतर आई गावदेवी शिरवणे 11 आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. आणि वाशी 11 वाशी प्रसाद यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये RSA गोठेवली 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रियदर्शिनी बेलापूर हा उद्याचा लॉट्स असणार आहे. RSA गोठेवली, स्वराज म्हात्रे इन ॲक्शन, प्रियदर्शिनी बेलापूर, साहिल दिवेकर. 2 खऱ्या अर्थाने मोठे खेळाडू होत चाललेत या नवी टेनिस क्रिकेटमधले, ज्यामध्ये कमी वयामध्ये या नवी टेनिस क्रिकेटवरती आपलं अभिराज्य चालू केलं. एका बाजूला प्रियदर्शिनी बेलापूर टीमचा साहिल दिवेकर, दुसऱ्या बाजूला RSA गोठेवली टीमचा स्वराज म्हात्रे. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संपत आहे. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहू शकाल शुभम आला. आणि गोलंदाजी मार्क वरती गौरव शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी ऐरोलीचा स्ट्रायकर गोलंदाज आहे आणि सातत्याने त्याच्या माध्यमातून आम्हाला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा दोन्ही टीम्सला भरपूर शुभेच्छा. 24 बॉलमध्ये 45 धावा चेस करायच्या आहेत युवन श्रेया 11 कोपरी या टीमला आणि गावदेवी ऐरोली टीमला या धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिला बॉल गौरव शिंदे. चला पहिलाच बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक प्रीतम पाटील येतोय आणि झेल ड्रॉप झालाय. प्रीतम पाटीलच्या माध्यमातून हे क्षणचित्र आपण सातत्याने पाहत नाही, परंतु चांगलं ट्राय केलं त्या ठिकाणी प्रीतम पाटीलने. 2 धावा मिळतील या बॉलवरती. प्रीतम पाटील नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधला वन ऑफ द बेस्ट फिल्डर, ज्याची गणना केली जाते या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. त्याच्या हातातनं झेल सुटलाय. संपतला मात्र जीवनदान मिळालाय. कोपरी टीम युवन श्रेया 11 कोपरी त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी ऐरोली क्वार्टर फायनलचा सामना. इथून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा. चला यावेळेस भरपूर वेगाने बॉल गॅप मध्ये निघून चाललाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतायत. 1 रन कंप्लीट झाली आणि दुसऱ्या बॉलवरही 2 धावा पाहायला मिळतात आपल्याला. चांगली सुरुवात झालेली या दोन्ही टीमच्या बाजूने जर पाहिलं तर. चांगला तालमेला दोन्ही खेळाडूंमध्ये. टीमची धावसंख्या 41-41, 22 माफ करा 4 धावा 41 धावसंख्येची गरज आहे. 22 चेंडू शिल्लक आहे, त्याने 41 धावसंख्येची गरज आहे. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. गौरव शिंदे ब्रेक थ्रू मिळवून देणं हे गौरव शिंदेचं सातत्याने आम्ही काम पाहतो या टीमकडनं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय पहिला चौकार टीम युवन श्रेया 11 कोपरी या टीमसाठी संपत यांच्या बॅटमधनं. पाहायला मिळतात 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. संपत यावेळेस बॅटची एज लागली. स्लीप तैनात होता. संपतला मात्र जाळ्यामध्ये फसवला गेलाय. फलंदाज क्रमांक पहिला युवन श्रेया 11 कोपरी टीमचा बाद झालाय आणि आमचे गुणलेखक सांगतायत का संपत हा दुसऱ्यांदा असा बाद झालाय. स्लीपला कॅच दुसऱ्यांदा देऊन बसलाय आणि मोठा धक्का लागलाय कोपरी टीमला. पहिली सफलता मिळती या गावदेवी ऐरोली या टीम
या टीमने. निर्धाव चेंडू विकेट नंतर शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. यावेळेस आपण पाहताय शॉर्ट बॉल टाकला गेला होता भन्नाट वेगाने सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू लाजवाब षटक पाहायला मिळाला, ज्यामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या गौरव शिंदेने आणि एक महत्वाची विकेट अर्थातच आपल्याला पाहायला मिळाली संपत यांची. तुषार आलाय गोलंदाजी मार्कवरती, समोर शुभम पाहायला मिळेल. चला शुभम यांच्यासाठी पहिलाच बॉल मात्र हा मिस केला आणि त्याच्यानंतर मिस केल्या गेल्या लगेच निलेश भोईर त्यांना सांगण्यासाठी काहीतरी गेलेले आहेत. निलेश भोईरने लगेच ओळखलं या फलंदाजाला, त्याचा स्टान्स आणि त्याचबरोबर त्यानंतर तो शफल झाला आणि शफल झाल्यानंतर चुकीचा फटका मी तर म्हणेन. तुम्ही ज्यावेळेस शफल होता ना, ज्यावेळेस चेंडू बाहेर काढणारा असतो गोलंदाज, लेफ्ट आर्म असतो, त्यावेळेस तुम्ही बाहेर येऊ शकत नाही, हा फटका तुमचा फसेल. यावेळेस आणखीन एक बॉल जोरदार पाहायला मिळाला आपल्याला, भरपूर वेगाने हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठ्या फटक्यांची आवश्यकता, मोठे फटके येत नाहीयेत. टीम युवेन श्रेया 11 कोपरी या टीमकडनं शुभम, तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बॅटची एज लागलेली आहे, जास्त काही नुकसान होणार नाहीये, फक्त एक सिंगल. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. नियंत्रण टप्पा आपल्याला पाहायला मिळाला या गोलंदाजाच्या माध्यमातून. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट आतापर्यंत गमावली आहे टीम युवेन श्रेया 11 कोपरी या टीमने. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला, ज्यामध्ये 1 धाव फक्त खर्च केली आहे तुषारने. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. तुषार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा लाजवाब चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतो, डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॉल पिच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय, तुम्ही पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्येही, जिथे बॉल पिच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. आमची MTC खूप चांगलं कार्य आणि ही स्पर्धा कव्हर करत असताना यावेळेस खुला टाकला गेला हा बॉल. ऑन साईडला खेळलेत क्षेत्ररक्षक येत आहेत काऊ कॉर्नरवरनं. तोपर्यंत फक्त एक सिंगल रन. या सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 10 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. लाजवाब षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये आतापर्यंत 5 बॉल टाकून झालेत आणि 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज तुषारने. शेवटचा बॉल फेस करेल शमशुद्दीन. चला शमशुद्दीन यांच्यासाठी हा शेवटचा बॉल. हाही मात्र निर्धाव चेंडू, लाजवाब षटक पाहायला मिळालं तुषार यांचा, ज्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि पूर्णपणे बॅकवर्ड वरती ढकलून दिले युवेन श्रेया 11 कोपरी टीमला. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये तब्बल धावा त्यांना कंप्लीट करायच्या आहेत 35. 12 मध्ये 35 ची गरज आहे. हे आव्हान होऊ शकतं, असं नाहीये की कठीण आहे. आव्हान हे सहजरित्याने कंप्लीट होऊ शकतं, बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. राकेश आलाय गोलंदाजी मार्कवरती, आपण पाहू शकाल राकेश आला. राकेशचं षटक भरपूर महत्वाचं. या राकेशच्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील टीम ऐरोली, गौदेवी ऐरोली या टीमला. चला 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये सध्या गरज आहे 35 धावसंख्येची या मॅच मध्ये. गोलंदाज तयार होतोय. पहिला बॉल भरपूर वेगाने बॅटची एज सरळ डिक्लेअर रिझन मध्ये. हा निर्धाव माफ करा 1 रन साठी हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत 34 धावा. 11 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे.
एक सिंगल रन आलेली आहे पहिल्याच बॉलवरती. राकेश गोलंदाजी मार्कवरती आहे. लेफ्ट आर्म तुषार लेफ्ट आर्म गौरव शिंदे लाजवाब गोलंदाज आहे. काय संघ प्रस्थापित केला निलेश भोर जयेश पाटील आणि त्याचबरोबर प्रीतम पाटीलने. खूप चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने टीम वर्क या टीमचा आम्ही पाहिलेला आहे. प्रत्येक खेळाडू खूप चांगला खेळ सातत्याने खेळत आला या टीममध्ये, म्हणूनच हा संघ आता पुढे चाललेला आहे. रँकिंगमध्येही आता मात्र हा संघ पुढे नक्कीच जाईल. परंतु यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मिस टाइम झाला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जयेश पाटीलने पकडला, अगदी सोपा जाईल आणि फलंदाज शुभमचा खेळ या ठिकाणी संपलाय. चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये बनवायचे. 33 धावा पूर्णपणे बॅकवर्डवरती पाहायला मिळतोय. युवेन श्रेया 11 कोपरी संघ. नवीन आलेला फलंदाज कल्पेश. चला कल्पेश यांच्यासाठी पहिलाच बॉल समोरच्या दिशेला लाजवाब फटका पाहायला मिळतोय. आले आले षटकार ठोकलाय आणि मॅच मध्ये मात्र पुनरागमन करत असताना आता 8 मध्ये बनवायचे आहेत. 27 धावा. 8 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एखादा मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा पाहायला मिळेल. आपल्या शेवटच्या मॅच मध्ये 8 चेंडू आणि 27 रनची गरज आहे. यावेळेस बॅटची एज, यावेळेस टप्पा आणि लाईन लेंथ आपल्याला चांगली पाहायला मिळाली. टप्पा जो आहे तो थोडासा मागे खेचला. मागचा बॉल जर पाहिला तर ओव्हर पिच होता, त्याला समोरच्या दिशेने अगदी सहजरित्याने खेळून काढलं. आता 7 मध्ये बनवायच्या 26 धावा. 7 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू 26 धावा. शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र जगदीश पगडे थ्रो चांगला केला आणि फलंदाज बाद होतील आणखीन. आता शेवटच्या षटकामध्ये हव्यात 6 बॉलमध्ये 26 धावा. 26. आपण पाहता या व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये आता 25 रनची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संकेत आला. 6 मध्ये 25 रनची गरज आहे. संकेत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिले 2 बॉल मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. पहिले 2 बॉल मधून एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करेल. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रीतम पाटीलने षटकार ठोकले ना ते आता महागात पडतायत. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि या फटक्यामध्ये ताकद नव्हती. आणखीन एक फलंदाज बास झाला आणि पूर्णपणे दयनीय अवस्था पाहायला मिळते. 20 वरती 4था धक्का लागलाय.
25 जवान हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रणीत आला 5 मध्ये बनवायच्यात 25 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणखीन एक विकेटचं पतन. पूर्णपणे बॅकफूट वरती संघ पाहायला मिळेल आपल्याला. युवेन श्रेया 11 कोपरी संघ आणि या मैदानावरती वर्चस्व गाजवत असताना ऐरोली गावदेवी ऐरोली हा संघ गोलंदाज. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. हॅट्रिक कंप्लीट होईल का? या स्पर्धेची पहिली हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. दुसरी हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे आणि ती हॅट्रिक मात्र नावी होती गोलंदाज संकेत यांच्या. दुसरी हॅट्रिक आहे या स्पर्धेतील. पहिली हॅट्रिक घेणारा विनायक आपल्याला पाहायला मिळाला याच कोपरी टीमचा. आम्हाला सकाळच्या सत्रामध्ये ज्याने मात्र या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक घेतली. 3 मध्ये आता 25 रनची गरज आहे. 6 विकेट आतापर्यंत पडलेले आहेत. 20 वरती 6. लाजवाब खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 3 बॉल आता 25 रनची गरज आहे. या बॉल वरती आपण पाहताय मोठा फटका आलेला नाहीये. लाजवाब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. गावदेवी ऐरोली टीमचं निलेश भोई जयेश पाटील यांचा हा संघ. गौरव शिंदेची लाजवाब गोलंदाजी. त्याचबरोबर जर पाहिलं तर जगदीश पगडे यांचेही महत्वाचे फटके. प्रीतम पाटील ट्रम्प काढा या टीमचा. सातत्याने प्रीतम पाटील जो आहे व्हाईट बॉल आहे या प्रीतम पाटीलची बॅटिंग आपण सातत्याने पाहिलेली. ज्या वेळेस गावदेवी ऐरोली संघ संकटामध्ये सापडतो या संकटात बाहेर काढण्याचं काम हा प्रीतम पाटील करतो. पुन्हा एकदा आम्ही कोपरखेरणेच्या अगेन्स्ट पाहिलं. प्रीतम पाटीलची लाजवाब बॅटिंग. त्याच्यानंतर तुषार त्यांनीही खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र संकेत हॅट्रिक घेतलेली आहे संकेतने. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये राकेश तोही खूप चांगला गोलंदाज आहे. काय संघ प्रस्थापित केला निलेश भोयर आणि टीमने. खूप चांगली करताना खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि खूप चांगली टीम आम्हाला पाहायला मिळाली. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आणखीन एका ट्रॉफीकडे वाटचाल करत असताना गावदेवी ऐरोली संघाने सुपर 3 मध्ये क्वालिफाय केलेला आहे. केव्ही वेंचर्स कोपरी गाव आयोजित काव्य 11 चषक 2025 पर्व क्रमांक 1 आणि